नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन सेवक भरतीबद्दल बघणार आहे मित्रांनो। नवीन अपडेट आलेले आहेत, नवीन भरती पद्धती तुमची इथं जाहीर झालेली आहे मित्रांनो। कशा प्रकारे भरती होणार आहेत, किती वेतन राहणार आहे मित्रांनो, आणि एक नवीन अपडेट आलेली, जागांमध्ये वाढ झालेली मित्रांनो, आणि कधीपर्यंत भरती येऊ शकते संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला नक्की लाईक करा। नवीन असले मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, तुम्हाला जी पीडीएफ आता जी जाहिरात आलेली आहे, जी नोटीस आलेली मित्रांनो, ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल। आता ही जी नोटीस आहे मित्रांनो, ती रिसेंटली आलेली बघू शकता तुम्ही। आता सध्याचीच नोटीस आहे, 5 तारखेची बघू शकता तुम्ही। 5/12/2024 रोजीची नोटीस आहे, आपल्याकडे पत्र आलेलं आहे मित्रांनो। तर हे जे पत्र मित्रांनो जे नाशिकचं आहे, या पत्राचं म्हणणं काय आहे ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय। तर बघा मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता प्रधान मुख्य वन संरक्षण वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे कार्यालय। तर मित्रांनो बघा, आता हे जे पत्र मित्रांनो ते अप्पर प्रधान मुख्य जे वन संरक्षण आहे मित्रांनो नाशिक यांना पाठवण्यात आलेले। असे जे आपलं जे वन प्रधान मुख्य वन संरक्षण जे कार्यालय मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे जे नागपूरला जे कार्यालय वन संरक्षणचे वन विभागाचे, तर तिथून सर्व वनवृत्तांना अशा प्रकारचं जे पत्र आहेत ते पाठवण्यात आलेले आहेत। आता आपल्याकडे हे जे मित्रांनो जे पत्र आहेत ते नाशिक वनवृत्ताचं आपल्याकडे पत्र जे मी तुम्हाला दाखवत आहे, त्याचा विषय काय राहणार आहेत, किती जागांमध्ये यांची वाढ झालेली आहेत आणि भरती कोणत्या पद्धतीने होणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर बघा मित्रांनो, इथं विषय बघू शकता तुम्ही, वन व्यवस्थापनामध्ये वन मजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग। तर मित्रांनो विषय असा आहे की जे वन वृत्त याच्यामध्ये वन जे मजूर आहे यांची किती आवश्यकता आहे किंवा मग काय सहभाग राहणार आहे, त्यांनी अशा प्रकारे या पत्राच्या द्वारे विचारलेले आहेत। तर खालीच तुम्ही माहिती बघू शकता। आता बघा, इथं जे सर्वात माहिती जे कामाचं जे स्वरूप राहणार आहे वन मजुराचं किंवा वन सेवकचं, तर तेच तुम्हाला एकदा सांगतोय बघा। वन परिक्षेत्र कार्यालयात बाह्य यंत्रणाद्वारे भराव्याच्या मनुष्यबळाचे काम। इथं बघा, काम जे मित्रांनो ते मल्टीटास्किंग स्वरूपाचे असणारे मित्रांनो, जसे की शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार, रक्षक, इतर स्वरूपाचे जे कामाचे जे समावेश यामध्ये करण्यात आलेले आहेत। त्यामुळे वन परिक्षेत्र कार्यालयाचे सध्या मजूर कार्यरत असलेल्या पदांवरील रिक्त कार्यालय निहाय अशा बाह्य यंत्रणाद्वारे भरावयाच्या कमीत कमी किती मनुष्यबळांची आवश्यकता आहे, अशा प्रकारे इथं म्हटल्यात आलेले मित्रांनो। जे कामाचे स्वरूप तुमचे जे राहणार आहेत ते तुमचे कामाचे स्वरूप मित्रांनो शिपाई मल्टीटास्किंग स्वरूपाचे असणारे, मदतीस असणारे, सफाई कर्मचारी, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार, अशा प्रकारचे जे तुमचे कामाचे स्वरूप यामध्ये राहणार आहे मित्रांनो। काही वन विभागात अंतर्गत बघा विश्रामगृह येतात, त्याच्यामध्ये शासकीय निवास स्थापने येतात। इतर मध्य बाह्य यंत्रणाद्वारे भरावयाच्या मनुष्यबळाचे काम हे मल्टीटास्किंग स्वरूपाचे असेल। त्यामुळे खानसमा, शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, रखवालदार, माळी इतरच्या स्वरूपाचे जे कामाचे याच्यामध्ये समावेश असणार आहे। अशा प्रकारे जे विश्रामगृह वन विभागाचे त्याच्यामध्ये तुमचे तिथं तुम्हाला काम करावं लागेल। जे मोठमोठे ऑफिस आहेत, जे स्थान आहे, तिथं तुम्हाला इथं अशा प्रकारचे जे मल्टीटास्किंगचे ते कामं तुम्हाला तिथं करावे लागतील। तर खाली आल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये अजून माहिती बघू शकता तुम्ही। याच्यामध्ये तुमचे अजून काम याच्यामध्ये जर आपण विचार केला मित्रांनो, जसं की वायरलेस यंत्रणासाठी लागणारे मनुष्यबळ, म्हणजे वायरलेस यंत्रणा आहे मित्रांनो, जसं की वॉकी टॉकी असतात, त्यांच्यासाठी लागणारे जे ऑपरेटर आहेत त्याला आपण मनुष्यबळ त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे। त्यांचं तुमचं कामाचं स्वरूप राहणार आहे। आपत्कालीन यंत्रणा म्हणजे रेस्क्यू टीम साठी लागणारे मनुष्यबळ, जसं की ग्रस्त संरक्षण, अँटी स्मगलिंग, अँटी पोचिंग सेवा, वनीकरण, वृक्षारोपण, वनवे विजवले, लाकूड तोड, लाकूड फाटा जमवणे इत्यादी असे कामाचे स्वरूप तुमची तिथं त्याच्यामध्ये राहणार आहे मित्रांनो। अशा प्रकारची इथं माहिती बघा यांनी दिलेली आहे या पत्रामध्ये। आता बघा मित्रांनो, हे जे पत्र आहेत त्यांना सर्वांना पाठवलेले आहेत। आणि मित्रांनो हे पत्राचे तुम्हाला त्या जे आता हे नाशिकला पाठवलेलं आहे नाशिक वनवृत्तामध्ये, तर त्यांनी ह्या पत्राचा जो रिप्लाय आहे, तुमच्या वन विभागामध्ये किती जागा सध्या कार्यरत आहे, किती जे जागा आहे किंवा जे शिपाई आहे मित्रांनो वनसेवक किती तुमच्या वनवृत्तामध्ये कार्यरत आहे आणि तुम्हाला किती अजून आवश्यकता आहे, ते तुम्हाला पत्र नाशिक वनवृत्ताला 9/12/2024 पर्यंत ह्या कार्यालयात सादर करावयाचं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे। 9 तारखेपर्यंत हे जे पत्र आहेत त्यांना तिथं ह्या पत्रामध्ये जेवढी माहिती दिलेली आहे ती माहिती काढून त्यांना ते सादर करावी लागेल नागपूर
जे आपल्या वन विभागाचं जे कार्यालय आहे तिथं. तर अशा प्रकारे इथं संपूर्ण माहिती बघा दिलेली आहेत. तर खाली आल्यानंतर आता बघा हे जे पत्र आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण वनसेवकाचं बनवलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं होतं. त्याच्यामध्ये काही माहिती दिलेली होती, त्याचे जे भत्ते असतात किंवा मग त्याचं जे पेमेंट म्हणजे की जे वेतन श्रेणी राहणार आहेत किंवा मग तुमचे जे पद आहेत ते कोणत्या संवर्गामध्ये भरण्यात येणार आहे, सर्व माहिती मी तुम्हाला दिली होती. तर बघा एकदा परत तुम्हाला सांगतोय. बघा मित्रांनो, सदर जे संवर्ग आहे ते 100% सरळ सेवा भरण्यात येईल. म्हणजे की जे भरती प्रक्रियाद्वारे जे पूर्ण 100% पदे ते भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये बघू शकता तुम्ही, त्यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही ज्या डिव्हिजनमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहतात तुम्हाला त्याच जिल्ह्यामध्ये तो फॉर्म भरता येईल. अशा प्रकारे ह्या तरतूद इथं म्हटलेली आहेत. बघू शकता तुम्ही, ज्या वन विभागामध्ये नियुक्ती घ्यायची असेल त्याच वन विभागामध्ये डिव्हिजन रहिवासी असा असावा. म्हणजे तुम्ही ज्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरणार आहेत तुम्ही त्या डिव्हिजनचे रहिवासी असणे गरजेचे आहेत असं यामध्ये म्हटलेलं आहे. आणि मित्रांनो, सदर पद हे जे गट ड मधील राहणार आहेत तर त्यासाठी 7व्या वेतन श्रेणीद्वारे इथं तुमचं जे पेमेंट आहे 15,000 ते 47,600 अशी राहील त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि याचं संपूर्ण माहिती जी आहे पुढे मी सांगतोच तुम्हाला. बघा तर मित्रांनो, सदर जे पदावर नियुक्तीकरिता किमान 10वी पास असणे गरजेचे आहे. जर तुमची 10वी पास आहे मित्रांनो, तुम्ही या वनसेवक करिता अप्लाय करू शकतात, फॉर्म भरू शकतात. आणि जी कमाल शैक्षणिक अर्हता आहे मित्रांनो ती 12वी पास असणे गरजेचे आहे. जर तुमचे 12वी पास असली मित्रांनो तरच तुम्ही तुमचं जे प्रमोशन आहे ते वनरक्षक ह्या पदावर होऊ शकतं. त्याची मी पुढे तुम्हाला सांगतोच माहिती. तर बघा जी नंतरची जे इथं बघू शकता तुम्ही, वनसेवक पदावर नियुक्ती करताना वन विभागाच्या सध्या कार्यरत रोजंदारी मजुरांना वयोमध्ये 55 वर्षापर्यंत सूट देण्यात यावी आणि त्यांना 10% आरक्षण देण्यात यावे असं इथं म्हटलेलं आहे. आता बघा त्याच्यामध्ये म्हटलेलं कसं माहितीये का, बघा जे सध्या वनसेवक म्हणून वन विभागामध्ये जे कार्यरत जे लोक आहेत मित्रांनो किंवा वनसेवक आहेत त्यांचं 55 वर्षापर्यंत त्यांना ते फॉर्म भरता येईल आणि त्यांना 10% आरक्षण पण देण्यात येईल ह्या भरतीमध्ये. आणि त्याच्यामध्ये बघा काही जे अटी पण आहे त्याच्यामध्ये बघा, मजुराने प्रतिवर्ष किमान 180 दिवस तुटकरित्या किमान कोणतेही 5 वर्ष काम केलेले असावेत. म्हणजेच तुम्ही 180 दिवस प्रतिवर्ष तुम्ही 5 वर्ष इथं काम केलेले असावे वन विभागामध्ये वनसेवक म्हणून, तरच तुम्हाला 10%चं जे आरक्षण आहे ते मिळणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे खाली आल्यानंतर तुम्हाला बघा वनरक्षक गट क मधील 25% पदे हे वनसेवकामधून पदोन्नती करण्यात येईल. आता बघा हा सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजेच मित्रांनो, जे वनरक्षक पद आहे जे 12वी पासवर येतं मित्रांनो त्याची पण वेगळी भरती येते. त्याच्यामध्ये डायरेक्ट आता इथं म्हटलेलं आहे की वनसेवकामधूनच वनरक्षकचे जे 25% जे पद आहेत ते वनसेवकामधून पदोन्नती करण्यात येईल मित्रांनो. म्हणजेच तुम्ही वनसेवक जर झाले तर तुमचं जर काम चांगलं असलं तर तुम्हाला 25% जे तुमच्या मधले जे वनसेवक असतील त्यांची पदोन्नती म्हणजेच प्रमोशन करून तुम्हाला वनरक्षक मिळून जाईल वनरक्षक मध्ये. आणि त्याची तुमची क्वालिफिकेशन आहे ती 12वी पास लागेल. जर तुम्ही वनसेवक सध्या कार्यरत आहात आणि तुमची जे शैक्षणिक अर्हता आहे मित्रांनो ते 12वी पास नाही, तुम्ही 10वी पासच आहे, तर तुमचं प्रमोशन इथं होणार नाही किंवा पदोन्नती तुमची होणार नाही. कारण गट क वनरक्षकसाठी 12वी पास लागत असतो मित्रांनो, जी तुमची शैक्षणिक पात्रता असते. तर खाली आल्यानंतर मित्रांनो अजून जर माहिती आपण बघितली तर बघा इथं बघा, प्राप्त माहितीनुसार सध्या स्थित 4,545 अधिसंख्या मजूर कार्यरत आहेत. तर मित्रांनो सध्या वन विभागामध्ये 4,545 जे वनमजूर आहेत सध्या कार्यरत आहे त्या जागा. आणि तसेच त्यामध्ये वनवृत्ताकडून प्राप्त माहितीनुसार त्यांना 8,446 अधिकाऱ्या मजुरांची आवश्यकता आहे सध्या मित्रांनो. तर दोन्ही बघा, आता हे जे 4,545 जे वनसेवक सध्या कार्यरत आहेत ते मिळून आणि हे 8,446 जे आवश्यकता आहे मित्रांनो, दोन्ही मिळून मित्रांनो 12,991 जे पद आहेत मित्रांनो आवश्यकता आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो बघा ही माहिती. आणि मित्रांनो खाली आल्यानंतर तुम्हाला इथं बघा वेतन श्रेणी पण दिलेले आहेत, बघू शकतात तुम्ही. तर एका वनसेवकाचे वेतन श्रेणी बघा मित्रांनो 15,000 ते 47,600 असणार आहेत. आणि मूळ जे वेतन आहे मित्रांनो ते तुमचे 15,000 असणार आहे. त्याच्यामध्ये महंगाई भत्ता 46% म्हणजे 6,900 आणि घरभाडे भत्ता मित्रांनो 18% किंवा किमान 3,600 तुम्हाला मिळणार आहेत. आणि स्थानिक पूरक भत्ता जो आहे तो 90 रुपये आणि वाहतूक भत्ता 1,000 रुपये प्रति महिना.
आणि कायम प्रवास भत्ता जो असणार आहे मित्रांनो तो वनरक्षक प्रमाणे असणार आहे, तो आपण 1500 रुपये इथे आणि सर्वात खालचं 1500 रुपये दिलेले आहेत. तर एकूण तुमची जी ग्रॉस जी सॅलरी असते, जी पेमेंट असतो मित्रांनो, जो तुमचा वेतन श्रेणी असणार आहे स्टार्टिंगला 28,090 रुपये अशा प्रकारे तुमची जी वेतन श्रेणी आहे त्याच्यामध्ये राहणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे बघा वेतन श्रेणी पण इथं दिलेली आहेत. आता खाली आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथं वृत्तानुसार इथं जागा दिलेल्या आहेत. सध्या किती वन मजूर जे कार्यरत आहे आणि किती वन मजुरांची इथं आवश्यकता आहे अशा प्रकारे इथं दिलेले आहेत. बघा आता आपण जर नागपूर वन विभागाचा जर विचार केला त्याच्यामध्ये बघा मित्रांनो 1/4/2024 पर्यंत कार्यरत वन मजुरांची संख्या 342 आहेत आणि त्याच्यामध्ये आवश्यकता असलेल्या म्हणजे अजून आवश्यकता मित्रांनो ती 189 वन मजुरांची इथं आवश्यकता आहे. अशा वेगवेगळ्या वनवृत्तानुसार इथं दिलेले आहेत. तुमचं जे जिल्हा आहे तो कोणत्या वनवृत्ता अंतर्गत येतो तो तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार ती माहिती बघू शकतात, किती वनमजूर कार्यरत आहे आणि किती वनमजुरांची इथं आवश्यकता आहे. म्हणजेच तुम्हाला कळून जाईल की तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वनमजुरांची इथं जाहिरात येऊ शकते. अशा प्रकारे बघा धुळेचं, नाशिकचं इथं दिलेले आहेत. आता बघा कोल्हापूरचं तर अजून एकदा मी तुम्हाला समजून सांगतो बघा. आता बघा मित्रांनो तुम्हाला आपण एक नाशिकचंच घेऊ बघा. तर नाशिक पश्चिम विभाग नाशिकमध्ये बघा सध्या कार्यरत जे वनमजूर आहेत ते 76 वनमजूर सध्या कार्यरत आहे आणि त्याच्यामध्ये आवश्यकता अजून 111 वनमजुरांची इथं आवश्यकता अजून आहे. म्हणजे जी भरती आहे ती 176 प्लस 111 असे टोटल मिळून जी तुमची पश्चिम विभाग नाशिक यांची भरती येऊ शकते. कारण हे 76 जे आहे मित्रांनो त्यांना ते कॉन्ट्रा बेसवर आहे सध्या, त्यांना काढून येईल आणि दोन्ही मिळून तुमची जी भरती आहे मित्रांनो ती येणार आहे. आता बघा भरती कधी येईल त्याचा पण एक विचार विद्यार्थी मित्रांमध्ये असतो मित्रांनो. तर बघा टोटल जागा इथं 12,991 आहे मित्रांनो. तर कधीही एवढ्या पदावर भरती येत नाही. ही जी पदे मित्रांनो ती 2 टप्प्यामध्ये भरण्यात येणार आहे. आता बघा वनरक्षक भरती पण येणार आहे मित्रांनो. तर वनरक्षक भरती आता तुम्ही बघू शकता वन विभागामध्ये जशी भरती आली होती मागची त्याच्यामध्ये वनरक्षक पद होतं आणि बाकीचे मग जे लिपिक होते आणि अशा सर्व पदं मिळून वनरक्षकची जी वन विभागाची जी भरती होती मित्रांनो ती आली होती मित्रांनो. तर सध्या जी वनरक्षकची भरती येण्याची जी शक्यता आहे मित्रांनो वनरक्षकची ती जानेवारी किंवा मार्च एप्रिल पर्यंत येईल मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो हे वनसेवकचे पद पण त्याच्यामध्ये ऍड करतील मित्रांनो. असे टोटल मिळून तुमचे हे 12,000 पद जे मित्रांनो ते येणार नाही वनसेवकाचे. त्याच्यामध्ये अर्धे पद पहिल्या टप्प्यामध्ये भरण्यात येईल आणि अर्धे पद जे मित्रांनो ते दुसऱ्या टप्प्यामध्ये भरण्यात येईल. कारण वनरक्षकचं तुम्ही बघू शकता मित्रांनो 6,000 जागा प्लस जागा इथं रिक्त होते, त्याच्यामधल्या 1600 जागाच मागच्या भरतीमध्ये भरण्यात आलेल्या आहेत आणि राहिलेल्या जागा आता पुढच्या भरतीमध्ये भरण्यात येईल. अशा प्रकारे एकूण जागा कधी एवढ्या 12,991 येणार नाही. अर्धा टप्पा ह्या भरतीमध्ये भरण्यात येईल आणि अर्धा टप्पा पुढच्या 2026च्या भरतीमध्ये भरण्यात येईल. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असले मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि ही पीडीएफ तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथे जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.